नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत संध्याकाळचं बाहेर म्हणजे जसं की काल आमच्याकडे पूजा होती, तर निर्माल्य म्हणतात ना संतोष? नाही माहिती मला. हां, तर ते निर्माल्य जे असतं ते कुठे तलावाच्या इथे वगैरे ना हे करतात. तलाव आहे ना आपल्या इथे तलावाच्या इथे काय सोडतात. हा, तिथे कलर्स म्हणून आहे ना, मोठा कलर्स. आपण ते कलश मध्ये हे करणार आहोत, कारण पाण्यामध्ये असं सोडायला अलाउड नाहीये तिकडे. त्याच्यामुळे आम्ही तिथे तो कलश आहे मोठा ठेवलेला, त्याच्यामध्ये आम्ही ठेवतो तो निर्माल्य असं. आता चाललं. एक तर उशीर झाला ऍक्च्युली. दुपारी पण किती वाजता भटजी आला? हां, भटजी थोडे नाही बरोबर आले. भटजी 11 वाजता आले. आपण जरा दमलो होतो, त्याच्यामुळे आपलं सगळं आरामात चाललेलं होतं, त्याच्यामुळे लेट झाला. लेट म्हणजे काय, लेट नाहीये, बरोबर आहे तसं टायमिंग. इकडेच गाडी उभी ठेवतोय आणि तू जाऊन येतोयस. हा, मी जाऊन येतो जरा. 2 मिनिटे तर बाजूलाच आहे ना. इकडे वेगळे मला नाही दिसत आहे ना इथून. मला इकडून दिसत नाही म्हटलं. नाही, ते स्टेशन जाताना तिथे पुढे किती वेळ लागणार आहे तुला चालत, म्हणजे असं इथून? 2 मिनिटं. सावकाश सांभाळ. आलं. कलश मध्ये ठेवून आला ना? हो, ठेवून आलं. गर्दी होती? गर्दी कसली तिथे? गर्दी नाही. भरलेलं होतं पूर्ण की? आज पण हा होतं ना, ते भरलेलं होतं. मग जागा होती का त्याच्यामध्ये ठेवायला? होतं. संतोष, आम्ही आधी हे इथे काय आहे ते, हे जे असं बाहेर आलेलं आहे ते काय हे ना? हा, हे संतोष एकदा म्हटलंय, संतोष हे ह्याच्यातून बाहेर आलंय. कशासाठी आहे ते? सिग्नल आहे? नाही, तशी हे क्लिअर करण्यासाठी असतं ते. मी जर गाडी रिव्हर्सला घेतो. हा, आता आम्ही चाललो आहोत संतोषच्या ऑफिसमध्ये प्रसाद देण्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी डब्यामधून प्रसाद घेतलेला आहे. तर संतोषचं ऑफिस विरारमध्येच आहे आणि अजून त्यांचे स्टाफ जे आहेत ते ऑफिसमध्येच आहेत. तर त्याच्यामुळे संतोष म्हणाला की आजच आपण प्रसाद देऊन येऊया, कारण मग उद्यापर्यंत अजून तो काय शिरा म्हणजे उद्यापर्यंत अजून तो शिरा होईल, त्यापेक्षा आज देऊन येऊया. थोडी मध्ये चव बदलत जाते ना, मग आपण जास्त जेवढं गरम करू तेवढं. म्हणून मग संतोष म्हणाला आजच देऊन येऊया. मी पण म्हटलं चल, नाहीतरी आज सुट्टी आहे तर जाऊन येऊया, थोडंसं लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल. त्याच्यामुळे तर मग आता आम्ही चाललो. लॉंग ड्राईव्ह आहे? हां, लॉंग ड्राईव्ह म्हणतात, म्हणजे लांबपर्यंत असं गाडी चालवत जायचं. हां, रिलॅक्समध्ये एकदम. एसी बंद करू. हे असे कपडे घालून तू उतरणार ऑफिस मधल्यांना? हा, तर काल मी आज सुट्टीवर आहे. सुट्टी रे? हा, मग काय हाफ पॅन्ट आणि टी शर्ट वरती फिरतोय. तिकडे गाडी लावू की कशी करू? कशाला, इथेच धावते ना, जाऊन देऊन ये पटकन. सेकंडला कोण आहे बघ कोण आहे त्याने, पटकन जाऊन देऊन ये. तुम्हाला ह्याच्यात दिसते का इथे ना मच्छर आहे ना, वाट बघतायत. माठ म्हणजे बाजूला तिथे गटर आहे. मच्छर वाट बघतायत की हे लोक कधी काचा उघडणार आणि आम्ही कधी आतमध्ये येणार. याची बघा किती मच्छर दिसतात ना. बंद दिसत माहिती नाही. हे काय दिसतंय ते बघ. नाही, तसं नाही, पण कॅमेऱ्यात दिसतंय की नाही? दिसेल. भरपूर काचा उघडायच्या नाहीत. भरपूर रात्रीच्या भरपूर असतात. तू तिकडून काच उघडली, बंद करते. थोडीशी उघडली, लगेच घुसेल ती. चालू झालेलं संतोष, जायला पाहिजे एकदम ना, असं जायला पाहिजे. हे आहे मधुरम वेज ओनली. थोडी लाइटिंग. हे इथं प्रोग्राम आहे ना. अच्छा, काय लागलं मी माहिती वाटतं, जत्रा टाईप मध्ये आहे वाटतं. पेरू बघायचं होतं संतोष. पेरू मोठे आहेत, छोटे नाही. भाज्या छान आहेत रे. भाज्या पण छान आहेत. इकडे जरा काय वेगळं आता नवीन बांधलंय काय? पण इकडे संध्याकाळी येशील का? मच्छर केवढे असतात. हा ना, ते तर आहे. म्हणजे काय 2 मिनिटं उभं नाही राहू शकतो, एवढा मच्छर असतात. मला पेरू बघायचे, बघ ना दिसले. नाही, पेरू ना मोठे बघितले तिथे. आता मोठे नकोच आहेत ते, छोटे दिसत नाही. मला छोटेच आवडतात. ते
मोठ्याची चव पण नाही लागत खरं तर एवढी खास. हा मोठे बरोबर नाही लागत, पचपचीत लागतात. ते छोटे कसे जरा पचपचीत लागतात माहिती नाही, पण त्याची ते टेस्ट चावताना वेगळी लागते. ते काय चावताना ते मला तेवढी मजा नाही येत त्याची. ते लहान असतात ते कसे खायला पण आणि जरा गोड पण असतात. हा छानच लागतात ते. हा. मोठे ते खाल्ल्यासारखं वाटतच पण आपल्या नाही. भाजी मार्केटमध्ये गेलो तर भेटेल. मी नाही जाणार तिकडे, गर्दी केवढी आहे. आज रविवार आहे. तू जातेस? तू गाडी थांबव. मग जात असेल तर जाऊ. मला एकदा समजत नाही काय हा मग मला गाडी घेऊन उभी करून मला तिकडे जायचं. मला लक्ष माझ्या गाडीकडे असतं. इसमें कुछ नहीं फरक पड़ता है. हो दिवसाचा दिवसाचं फक्त. दिवस. आता उजेड कसं उजेड वरून असेल तर तेवढा नाही. मग संतोष दुपारी झोपा काढल्या, बरं वाटलं जरा. 1-1.5 तास झोपला असेल. बरं वाटलं. झोप नाही ना कालपासून. काल व्यवस्थित झोप नाही झाली. काल काल पूजा असल्यामुळे जागरण झाली. जागरण म्हणजे करावीच लागते जागरण ती. 1-1-1.5 वाजेपर्यंत तरी होतो मला वाटतं आपण जागे ना. नाही 2:30 वाजलेले वर्ष. काय बोलतो एवढे वाजले? हा मग एवढे वाजले? हा. त्याच्यामुळे मग झोप नाही झाली. मग परत सकाळी सगळं थोडंफार आवरायचं होतं. त्यामुळे दुपारी त्याला म्हटलं झोप थोडासा तू. मी तर नाही झोपली. मग दुपारी झोपली का मला रात्री झोप येत नाही. त्याच्यामुळे मी दुपारी झोपायचं मोस्टली टाळते. तेवढी झोप असेल तर जरा बरं वाटतं.